हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काही शॉपिंग केली तुम्हाला दाखवायची होती. सगळ्यात पहिलं आमच्या रुद्रचं दाखवते कारण तो आज ना त्याचं चालू आहे माझं सगळ्यात पहिलं उघड आणि ते मला यूज पण करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर रुद्रासाठी एक वॉटर बॉटल घेतली. आधीच्या त्याच्याकडे आहेत 2 वॉटर बॉटल. पण प्रॉब्लेम असा होतोय की त्याच्याकडून चुकून एखाद दिवस शाळेत राहिली की मग मला दुसरी कुठली द्यायची होत नाही किंवा पाणी असेल तर आपण ती वास येतो मग ती लगेच नाही देऊ शकत साफ झाल्याशिवाय. मग ती धुवायला टाकली की ती धुवेपर्यंत एक दिवस जातोय. तर ह्याच्यामुळे मी म्हटलं 2-4 असू देत काय होतंय. एक्स्ट्रा असलेलं तसंही चांगलं आहे. पण त्याला यावेळेस ना दोरीवाली नाही घेतली. मागच्या वेळेची त्याचं म्हणणं आहे की आता मी काय लहान राहिलो का आणि मला दोरीवाली घेते अडकवायची नाही पाहिजे मला बॅगमध्ये द्या टाकायची दे वगैरे. म्हणून ही वाली घेतली आणि ही आपल्याला बाहेर पण कुठे जाताना पण यूज करू शकतो ह्या हिशोबाने मग ही वाली घेतली. एवढी भारी आहे ना, थोडीशी महाग आहे मला वाटते 200-250 पर्यंत आहे. पण आतमधून बघा पूर्ण स्टील आहे आणि हे चांगलं स्टेनलेस स्टील आहे चांगलं. म्हणजे रुद्राच्या बाबतीत मी कधीच काहीच असं म्हणजे हे घेत नाही. भले स्वतःसाठी किती कंजूसपणा करू पण त्याच्या बाबतीत नाही कारण त्याची आपल्याला वाटतं ना की चांगलं राहावं वगैरे म्हणून बघा हे पूर्ण स्टेनलेस स्टीलचे आहे. टोपण पण याचं छान आहे धुवू शकतो असं म्हणजे आतमध्ये हात टाकून पण आणि इथे अशी रबर पण आहे आतमध्ये आणि ह्याला आमच्या रुद्रचं म्हणणं होतं की ह्याला मम्मा लॉक आहे तर ही वाली घे. पण ह्याला लॉक नाहीये. ह्याला फक्त जस्ट आपण हे असं बंद करू शकतो. म्हणजे लॉक म्हणजे एक वेगळी आता एक बॉटल आली त्याला असं लॉक आहे. इथं असं 1-2 असं दाबलं की ते निघतं. तसं काही नव्हतं याला आणि चांगल्या कंपनीचे आहे बरं का आणि कलर हा असा घेतलाय त्याने त्याच्या पसंतीचा घेतलाय. तो मुलगा आहे त्याच्यामुळे त्याला तसेच आवडतात. हा व्हिडिओ मी आता लवकर टाकणार आहे कारण ना हा ड्रेस मी रुद्रसाठी घेतलाय त्याच्यामध्ये हा एक छोटासा असा शेला आलाय. म्हटलं आषाढी वारीसाठी थोडा आम्ही शूट करणार आहे सगळेजण प्रत्येकाचं करतात वटपौर्णिमेचं ह्याचं त्याचं तर. पण ही धोती इतकी छोटी आहे की मला असं वाटत नाही मला रुद्रला बसेल म्हणून ही. पण हिची क्वालिटी काय जब्बर आहे म्हणजे खरंच प्युअर कॉटन मटेरियलमध्ये ही धोती आहे. एकच नंबर मला खूप आवडली. आणि त्याच्यावरचा कुर्ता तर बघा फक्त हा चिकनकारीचा कुर्ता आहे तर कुर्ता बसून जाईल असं मला वाटतंय. तर मी आधी ट्राय करणार आहे त्याला बसतंय का पण हा जो काही कपडा आहे 200-250 रुपयात बापरे. म्हणजे शपथ हा येणारच नाही ना आला तरी नाही इतक्या चांगल्या प्रीमियम क्वालिटीचा नाही बघा कसले भारी क्वालिटी आहे इतकं म्हणजे जबरदस्त कॉटन आहे की धुतल्या ना अजूनच ते भरणार आहे मस्त असं कॉलर आहे वगैरे. खूप भारी आहे तुम्ही नक्की बिंदास्त घ्या आषाढी वारीसाठी 2-4 दिवसात तर पार्सल डिलिव्हर होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं अजून आहे तसे 10-12 दिवस पण तरी आठवड्याभरात येऊन जातं पार्सल कुठेही असलं ना तरी पण आठवड्याच्या आत येऊन जातं. त्यानंतर ना याच्यामध्ये ब्लाऊजचं कटिंग आहे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं की कटोरी ब्लाऊजचं आहे हे बघा. ह्याच्यामध्ये ना पेन्सिलनं नाही ड्रॉ केलंय आणि हे मी 30 साईजचं घेतलंय. तर हे काय मला ह्याच्यासाठी नाही माझं कटिंग खूप जास्त परफेक्ट आहे. पण मला हे मैत्रिणींना दाखवायचं होतं कारण 100 रुपयाला होतं आणि जस्ट मी स्क्रॉल करत होते तर मला तो सेल दिसला. म्हटलं तुम्हाला दाखवूया फक्त 100 रुपयाचा आहे. पूर्ण उघड्यात आपण हे बघा एवढं पूर्ण आहे. ह्याच्यामध्ये मेजरमेंट पण दिलेले आहेत बघा चार्ट आहे. इथं तर साईज 28, 30, 46 साईजपर्यंत मेजरमेंट चार्ट पण आहे ह्याच्यामध्ये आणि बाकीचे आपण कटिंग करून घेऊ शकतो आणि हे वाले 30 साईजचं आहे. याच्यावर लिहिलंय असं आणि आतमध्ये असं आहे बघा. हे आपल्याला कट करायचं आहे फक्त. कटोरी इथं बाह्य आहे. इथं काय असलंय हे पुढचा पार्ट आहे. हा गळे आहेत बहुतेक हे 2-3 आहेत ना तर ते एक्स्ट्राचे गळे त्याने ऍड केलेत. तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. काय नाही फक्त 100 रुपयात म्हटल्यावर चांगलंच आहे कारण ऑनलाईन बायका ज्या विकतायत ना म्हणजे मी जे दाखवलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप जास्त महाग आहे. तर त्याच्यामुळे हे चांगलं वाटलंय. मी आता करेनही शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी. त्यानंतर ना ही वाली लेस तर ही तयारी चालू आहे. ह्याच्यावाले रक्षाबंधनची थोडंसं युनिक करणार आहे. नॉर्मली तेच ड्रेस नको म्हटलं. लेस खूपच जास्त चांगले आहे पण ह्याचं हे जे बीट्सचं फिनिशिंग आहे म्हणजे चांगलं आहे फिनिशिंग पण थोडं अजून चांगली क्वालिटी यायला पाहिजे होती असं माझं म्हणणं आहे. पण 100 रुपयात काय देणार ती सुद्धा एवढी जास्त 9 मीटर लेस. बाहेर 50 मीटर भेटते. चांगले. त्यानंतर मेन मला उघडायचं होतं हे वालं पार्सल याची मला अत्यंत गरज होती कारण माझ्या हातातली जी कैची बघताय ना ह्याला धार नाहीये आणि रुद्राच्या पप्पांना ते धार लावणं होत नाहीये. लय लांब जावं लागतंय. जवळ काय असतं तर मी स्वतः जाऊन आणलं असतं पण ते इतक्या लांब जावं लागते की ती जायला एवढा वेळ यायला एवढा वेळ त्याच्यामुळे आणि त्यात माझी कैची असं ऑलरेडी माझ्याकडे 4 आहेत बरं का पण तरी एक सापडती एक सापडत नाही.
यावेळेस सापडती त्यावेळेस सापडत ना, असं लय भानगडे होतात. त्याच्यामुळे म्हणलं चला असू दे, एक्स्ट्रा काय होतं त्याला, म्हणून मग अजून एक मिशोवरून घेतली आहे. फक्त 150 रुपयाला का 140ला आहे, चांगली भेटली मला. असायलाच पाहिजे पण एक्स्ट्रा कैची तुमच्याकडे, जर तुमचा चांगला मोठा बिझनेस असेल ना तर. हे बघा, एकदम छोटूशी कैची आहे, छोटूशी, एकदम मस्त आहे. पण लय टाईट आहे, पण सध्या तरी ही लय टाईट वाटते. भारी आहे. आधी मी हे वाली घेतली, फ्लेक्झॉनची आहे ही, मला वाटते 450ची आहे. ही चांगली चालते, काही इश्यू नाही. पण हिची धार इतक्या लवकर जाते ना, लय म्हणजे लय लवकर. आणि अशी वाली एक माझी आहे बघा, ती अक्षरशः माझ्या बोटाला इकडून असे खड्डे पडलेत कैची धरून पकडून. अशी वाली आहे ना, तिची धारच जात नाही. तुम्ही एकदा लावून आणली ना धार, कितीतरी वर्ष ती चालती, म्हणजे बेस्ट आहे ती. आणि याच्यासोबत ना मला अजून एक्स्ट्राच्या 2-3 गोष्टी भेटल्या होत्या. हा एक कटर आहे, तेवढ्या पैशामध्ये कटर. ही एक हे आहे मीटर पट्टी, आणि सोबत ना हे धागा उसवायचा आहे. बरं झालं आलं, माझे बोट एवढी दुखत होती ना जुन्या कैचीने, कापतच नव्हतं पटपट, हा प्रॉब्लेम होता. त्यानंतर ना याच्यामध्ये आहेत पॅकिंग बॅग. हे मी मुद्दामून दाखवते पॅकिंग बॅगचं, कारण आता खूप जण आहेत ना जे ऑनलाईनच काम करत आहेत, पण त्यांना कळतच नाही पॅकिंग बॅग नेमकी कुठून घ्यायची. ऑफलाईन होलसेल मार्केट असेल तर तिथून घ्या. आमच्या इथे ऑफलाईन घ्यायला गेलं ना की ऑनलाईनपेक्षा 20-30 रुपये आपल्याला जास्त फायदा होतो. पण प्रॉब्लेम असा आहे की ते जाणं येणं नाही होत, त्याच्यामुळे शक्यतो मी ऑनलाईन घेते. ह्याची जरा मीडियम साईज आहे. त्यानंतर ही आतल्या ट्रान्सपरंट बॅग आहेत, ज्या आपण आतमध्ये ड्रेससाठी यूज करतो, साड्यांसाठी यूज करतो ना, तर त्यावाल्या आहेत. तुम्ही जर पुठ्ठ्यांमध्ये देत असाल ना, पुठ्ठ्यांमध्ये पॅक करून, तर तसं नका करू, अशा बॅगमध्ये द्या. कारण आता तुम्हाला सांगते, इथं ज्यावेळेस पाणी साचलं होतं, सगळ्या शॉपमध्ये पाणी शिरलं होतं. इवन कुरिअर ऑफिस जे आहेत ना, तर त्याच्यातही सगळ्या पार्सलचा चाराचुरा झाला होता. पण ज्या अशा बॅगमध्ये होते की नाही, त्याच्यात पाणी शिरायला जागाच नाही. थोडंफार डॅमेज झाला असेल, पण इतकं काय असं नव्हतं. पण जे पुट्टेवाले कागद होते ना, असे बॉक्सवाले, हे सगळं पाण्यात भिजून, आतले प्रोडक्ट भिजून सगळं गेलं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आतली बॅग लावायची. आत वरून जरी पाणी आत शिरलं तरी आतमध्ये नाही गेलं पाहिजे, त्यामुळे ही बॅग कंपल्सरी लावायची. त्याने थोडंसं चांगलंही वाटतं. जर तुम्ही करत असाल ऑनलाईन बिझनेस, तर मी आता एक बिझनेसवरती एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. बरेच जण विचारत राहतात की हे कसं करायचं, ते कसं करायचं. तुमच्या सगळ्याच कमेंटसाठी विचारणार आहे, तर मला अजूनही असतील ना तर त्या कमेंट सगळ्या सांगा, विचारा प्रश्न, म्हणजे मी सगळं डिटेलमध्ये सांगेन एकदाच, सारखं सारखं नाही होत सांगणं. त्यानंतर हा अजून एक ड्रेस आहे बघा, रुद्रसाठीच. त्याच्यावरचा कुर्ता हा असा आहे. तर एवढा छोटा कुर्ता माझ्या रुद्राला बसेल का काय देवा. हा शेला चांगला आहे, ठीक आहे. धोती बघूया. तर ही काय माझ्या रुद्राला बसणार नाही, एवढी लहान, तो उंच आहे, उंचच खूप आहे तो, त्याच्यामुळे. पण ही नाही एवढा आवडला मला. पहिलावाला छान होता, हा दुसरा नका घेऊ. कॉटनचा आहे, पण काय एवढं काय चांगलं वाटत नाही लुक त्याचा. त्यानंतर पुढचा आहे हा बांधणीचा ब्लाउज, जो मी कालच्या व्हिडिओमध्ये बघा घातलेला आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये. एवढा भारी बसला, आणि अक्षरशः हा 26 साईजचा आहे. दाखवू तुम्हाला साईज, हे बघा, 26 चेस्ट आहे. माझी नॉर्मली चेस्ट 29 आहे, आणि 26 पेक्षा छोटा असतच नाही, कारण 26 हा लहान मुलींना बसतो. त्यामुळे मला हा सुद्धा लूज होतोय, थोडासा लूज आहे हा इथे. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना, इथे लूज बसतो, इथे चेस्टमध्ये थोडासा लूज आहे, पोटात पण जास्ती लूज आहे. तर मला ह्याच्यावरूनच कळतंय की माझी तब्येत बारीक झाली, कारण आधी मला 28चे परफेक्ट बसायचे ब्लाऊज, मी आधी घातलेले आहेत. पण आता मला 26चाही बसत नाही, तोही लूज होतोय. पण ब्लाऊज काय भारी आहे, आणि 100 रुपयाला काय येतंय, शिवलेले येत नाही. याच्यावरती वर्क बघा कसलं भारी आहे. आणि जी व्हायरल आताची साडी आहे ना बांधणीची, तर बांधणीच्या कोणत्याही साडीवरती आतले ब्लाऊज जातात, शिवायची गरज नाही. 100 रुपयात त्यात रुतत नाही, कुठं हुक्काची टेन्शन नाही, कुठं काय असलं नाही. इतके छान बसतात ना, टी शर्ट घातल्यासारखाच ह्याने फील येतो, खूप भारी वाटते ह्याने. मी तर आता कंटिन्यू असल्याच वापरते कारण मला ना छान वाटतात, फिटिंगला वगैरे थोडंसं बसतं नीटनीटकं. त्यानंतर अजून एक आहे, मी सेम त्या साडीसाठी अजून एक ब्लाऊज घेतला होता. म्हणजे हा एक आणि हा एक, पिंक दोन. कारण कधी कधी काय होतं, आपण नॉर्मली आपल्या मॅचिंग साडीला घेतो, पण तो कलर थोडा इकडे तिकडे 19-20 होतो, त्याच्यामुळे 1-2 एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे एखादा जरी नाही झाला तर एखादा होतोय. तर हा पण 26च साईज आहे बहुतेक, तुम्ही तुमची साईज घ्या. हे बघा, याला अशी नेटची बाहेर छान वाटते. पण आणि हा तर मला वाटतं 71 रुपयाला आहे, 71 रुपयाचा आहे हा. बिंदास्त घ्या तुम्ही, लय भारी क्वालिटी आहे, जबरदस्त. आणि टिकायला तर वर्षानुवर्ष टिकतं, फाटतच नाही ते, त्यामुळं घेऊ शकता बिंदास्त. साईज कशी घ्यायची, तर जी नॉर्मल साईज असेल, आता समजा 32 साईज असेल तर 28चा घ्या, 36 साईज असेल तर 30चा घ्या.
आणि जर 38 असेल तर 32चा घ्या. तर रुद्राच्या ह्याच्यासाठी म्हणलं सगळीच ऑनलाईन शॉपिंग करूया म्हणून हे छान असे बघा हे मागवलेलं आहे. छान आहे, क्वालिटी मस्त वाटते, असायला पाहिजे एक घरात आपल्या, म्हणून हे वाला घेतलंय. भारी आहे पण मस्त. आता मला वाटते बाहेरच्या पेक्षा थोडं महाग वगैरे असेल, पण आता ऑनलाईन म्हटल्यानंतर अशा गोष्टी थोड्याशा महागच राहणार. आणि आता शूट करायचं आहे म्हणजे काहीतरी पाहिजे म्हणून ना हा मी विठ्ठलाचा नासा बॅकड्रॉप घेतलाय. तुम्हाला दाखवते. बॅकड्रॉप काय, बॅकड्रॉपच म्हणतात ना. इतका मोठा आहे ना की मोठी माणसं याच्या पुढे असं उभा राहून फोटोशूट करू शकतात. याच्यावरती असं लिहिलंय. आणि ही अशी खाली ना अशी मूर्ती आहे. आता ही इतकी मूर्ती मोठी आहे ना की आमच्या रुद्राच्या हाईट पेक्षाही मोठी येणार आहे. हे बघा एवढी, हे बघा. पण याने ज्यावेळेस याच्या पुढे, आता हे एवढं वाटत नाही, पण या ज्यावेळेस याच्या पुढे आपण फोटोशूट करू ना इतकं सुंदर दिसतं ना ते, खरंच खूप भारी लुक येतो. म्हणजे असं वाटतच नाही की बॅकड्रॉप आहे, एकदम ओरिजिनल असं वाटतं. मी बघितलेलं आहे आधीच म्हणून तुम्हाला सांगते. भारी आहे. अशा वस्तू असायला पाहिजे आपल्याकडे थोड्याफार तरी. त्यानंतर तुम्हाला ना एक गोष्ट दाखवते, काय भारी वास होतोय. तर हे आहे बॉडी वॉश. तसं मला हे कोलॅबरेशनला आले आणि कोलॅबरेशनच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत नाही. तर कधी म्हणजे अक्षरशः साबण वापरणारे हे आपण, तर आपल्याला अशा गोष्टी मिळाल्यानंतर एकदम वेगळं, मला तर इतकं हे वाटतं की अरे बापरे, हे तर मी कधी घेतलंच नसतं. जर मला हे आलं नसतं तर मी कधीच घेतलं नसतं. काही गरजच नव्हती ना अशा गोष्टींची. आपल्या साबणाने होऊन जाते तर कशाला हे करायचं, असे का राहतं आपलं. पण बघा म्हणतात ना, नशीब बदलतं, परिस्थिती बदलते, पालटते, सगळं होतं. आता असं आहे की एकही गोष्ट विकत नाही घ्यावी लागत. तर ह्या सुद्धा सगळ्या पॅकिंग बॅग आहेत आणि ह्याच्यामध्ये आहे पार्टीवेअर साडी. खूपच जण सारखंच या साडीची लिंक मागतात, तर सारखं मी देतच असते तुम्हाला, पण तरी येत नसेल तर ही वाली घ्या. मस्त आहे, घेऊ शकता. बाकी एवढीच होती, आज काही जास्त अशी शॉपिंग नव्हती. थोडे ब्रँडचे आहेत प्रोडक्ट, पण आज काय मी दाखवत नाही ते, कारण उगाच होतं ते असं. पण मी म्हटलं हे दाखवावं तुम्हाला बॉडी वॉशचं, म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा होता तर मी आता घेऊन चाललीच होती. म्हटलं चला आता वापरूयात, म्हणजे व्हिडिओ शूट करायचा होता पण आज नाही करता येणार. एकटीला येत नाही, त्याच्यामुळे 2 जण लागतात असे व्हिडिओ शूट करायचे असतील तर. तर मला ना जास्तीत जास्त कोलॅबरेशन हे ना विश लिंकच्या थ्रू येतात. म्हणजे इतके येतात ना की मी आठवड्यातून 4-5 तर रिजेक्ट करते, कारण होत नाही मला होणं. आणि रोजच जर प्रमोशनचा व्हिडिओ केला ना, ती सबस्क्रायबर लोक पण थकून जातात, काय सारखं तेच करते, सारखं तेच करते. त्याच्यामुळे मी अशी घेते जे मला थोडे पैसे जास्त देतील आणि प्रोडक्टही स्वतः पाठवणार असतील असेवाले. नाहीतर मग काही जणांचं असं असतं की प्रोडक्ट तुम्ही घ्या आणि व्हिडिओ बनवा ना आम्हाला द्या. तर अशा याच्यामध्ये तर मी करतच नाही, शक्यतो नाहीच. कारण हे काही थोडे महाग स्वस्तातले प्रोडक्ट आहेत वे, तेव्हा आपण 200-150 रुपयाच्या गोष्टी वापरणारे लोक हे 700 800 हे ते. आता मला जी डोळ्यासाठी क्रीम आली ना डोळ्यासाठी, तर ती तर 2100 रुपयाची क्रीम आहे. पण खरंच फरक पडतोय बरं का. बघा डोळ्यात बऱ्यापैकी माझे फरक पडलेला आहे. तसं मला आता झोप कमी आहे भेटती त्याच्यामुळे, नाहीतर प्रॉपर मी माझा आराम घेतला ना, प्रॉपर झोप घेतली ना 9 तासाची, तर माझं गेलंच होतं मागच्या आठवड्यात, तर काहीच दिसत नव्हतं. पण म्हणतात ना महागडी वस्तू असते, म्हणजे मी कधी घेतली नसती ती वस्तू एवढी महागडी 2100 रुपयाची, पण ती आली माझ्याकडे कोलॅबरेशनला आणि त्याने माझा फरक पडलेला आहे. तुम्ही नक्की घ्या. जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग वगैरे असेल ना, तर मी तुम्हाला त्याची लिंक टाकून देईल वाटलंच तर. पाहिजे असेल तर सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन किंवा मग याच्यात पण टाकू शकते. तर मला नक्की कमेंट करा. चांगलं आहे. शेवटी मला असं वाटतंय आता कळायला लागलंय की थोडे पैसे जास्त गेले तर चालतील, पण युजफुलच घ्यायचे, नाही तर 150-200च्या क्रीमनी ह्याने काही फरक पडत नाही. जर आपल्याला चांगला फरक पडवायचा असेल तर चांगलंच वापरावं लागतंय. एवढंच नाही तरी चेहऱ्यावरचे डाग वगैरे पूर्ण जातात आणि इतका स्मूथ चेहरा होतो. आज तर माझी झोप पण नाही झाली, कारण झालीच नाही. म्हणजे रात्री थोडंसं लाईट जा, मच्छर हे ते, आता पावसामुळे प्रॉब्लेम होतोय, तर मग त्याच्यामुळे रात्री 2दा उठले होते. तरीही माझी आज झोप नाही झाली, तरी इतकं काही डार्क सर्कल्स मला दिसत नाहीयेत. बाकी चला, सगळ्या प्रोडक्टच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तिथून घेऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.